आपण काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात कर्णावर काढलेल्या बंदिकीचे प्रमेय याबद्दल माहिती बघितली। त्याचबरोबर आपण जे काही समद्विभुज त्रिकोण आहेत, समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात आपण दोन प्रमेय शिकलो। एक म्हणजे 30-60-90 चे प्रमेय आणि दुसरं म्हणजे 45-45-90 चे प्रमेय। त्याचबरोबर समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपण शिकलो होतो। समद्विभुज त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये आपण पाहिलं होतं की एखादा त्रिकोण त्याच्यामध्ये दोन बाजू जर सारखे असतील तर त्या बाजूसमोरील कोन सारखे असतात किंवा कोन सारखे असतील तर त्याच्या समोरील बाजू ही एकरूप असतात। आता आपण सराव संच 6.3 बद्दल माहिती बघणार आहोत। त्यामध्ये पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला चौकोन एबीसी दिलेला आहे। एबीडीसी हा चौकोन दिलेला आहे। त्याच्यामध्ये दोन समद्विभुज त्रिकोण आहेत। पहिला म्हणजे त्रिकोण एबीसी आणि दुसरा म्हणजे त्रिकोण डीबीसी। हे दोन त्रिकोण आहेत। ह्या दोन त्रिकोणाच्या संदर्भात पहिला जो त्रिकोण दिलेला आहे आपल्याला एबीसी, याच्यामध्ये एबी आणि एसी ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत। आणि दुसरा त्रिकोण तुम्हाला जो काही डीबीसी दिलेला आहे, डीबीसी मध्ये बाजू बीडी आणि डीसी ह्या दोन्ही सारख्या आहेत। मग आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत। मग हे उदाहरण सोडवताना आपण पहिल्यांदा त्रिकोण एबीसी मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC दिली आहे। हे लक्षात ठेवा। म्हणून आपण लिहू शकतो कोन ABC एकरूप कोन ACB एकरूप बाजू समोरील कोन। मग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एबीसी या कोनाची किंमत एसीबी या कोनाएवढी असेल म्हणजे 50 अंश असेल। म्हणून x बरोबर किती मिळाला आपल्याला 50 अंश। त्यानंतर दुसरा जो त्रिकोण दिला आपल्याला त्रिकोण डीबीसी मध्ये आपल्याला दिलाय बाजू बीडी किंवा डीबी एकरूप बाजू डीसी आहे। मग या दोन बाजू जर एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप असतील। म्हणून कोन ए डीसीबी एकरूप कोन कुठला डीबीसी एकरूप बाजूसमोरील कोन। या ठिकाणी डीबीसी या कोनाचं माप आपल्याला माहिती आहे किती आहे 60 अंश। आणि म्हणून y कोनाचं माप किती मिळतं आपल्याला, y कोनाचं माप मिळतं आपल्याला 60 अंश। मग अशा पद्धतीने हा जो कोन आहे x आणि y हे आपल्याला मिळाले। आता या ठिकाणी कोन एबीडी चं जर माप काढायचं असेल तर आपण काढू शकतो माप किंवा
ए बी सी आदि मापकोन कुठला डी बी सी. आता याचं माप किती आहे x एवढं आणि याचं माप किती आहे y एवढं. किंवा आपण डायरेक्ट माप लिहूया एबीसी चं माप किती मिळालं आपल्याला 50 अंश आणि डीबीसी चं किती आहे 60 अंश. मग या ठिकाणी आपल्याला कोन एबीडी या कोनाचं माप मिळतं 110 अंश. आणि म्हणून हे जर 110 अंश असेल तर अर्थातच इकडं हे जे काही समीकरण आहे हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 त्या समीकरणावर आपण सांगू शकतो. म्हणून माप कोन एसीडी बरोबर सुद्धा 110 अंश. समीकरण 1 व 2 वरून. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दोन्ही कोनांची मापं मिळालेली दिसून येतात. तर अतिशय सोपं उदाहरण आहे. परत एकदा सांगतो. जो त्रिकोण आपल्याला पहिला दिलेला होता एबीसी त्याच्यामध्ये बाजू एबी आणि एसी सारखे आहेत. त्यापैकी सी कोनाचं माप आपल्याला दिलं होतं. मग एबी बाजू समोरचा कोन आहे सी आणि एसी बाजू समोरचा कोन आहे बी. हे दोन्ही कोन सारखेच असतील. एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात आणि त्यामुळे कोन एक्स चं माप सुद्धा किती असेल 50 अंश असेल. त्यानंतर आपण दुसऱ्या समद्विभुज त्रिकोणाचा विचार केला. त्रिकोण बीडीसी. बीडीसी मध्ये बीडी आणि सीडी ह्या बाजू सारख्या आहेत. मग त्याच्या समोरचे कोन जे आहेत त्या बाजू समोरचे ते एकरूपच असतील. म्हणून आपण लिहिलं डीसीबी आणि डीबीसी हे दोन्ही कोन एकरूप आहेत. एबीसी चं माप आपल्याला माहित होतं तेवढंच माप कशाचं असेल डीसीबी चं असेल. म्हणजे y कोनाचं माप आपल्याला 60 अंश मिळालं. आता एबीडी या कोनाचं माप आपल्याला कसं मिळतं तर एबीडी या कोनाचं माप मला एबीसी आणि डीबीसी ह्या दोन कोनांच्या बेरजेतून मिळतं. आणि म्हणून एबीसी आणि डीबीसी ची माप 50 आणि 60 यांची बेरीज म्हणजेच कोन एबीडी आपल्याला मिळतो 110 अंश. एबीडी आणि एसीडी हे दोन्ही कोन सारखेच आहेत. कारण समीकरण 1 मध्ये एबीसी हा एसीबी एवढा सांगितला आहे. समीकरण 2 मध्ये डीसीबी हा डीबीसी एवढा आहे म्हणून सांगितलंय. आणि म्हणून समीकरण 1 आणि 2 वरून एसीबी ह्या कोनाचं माप हे एबीडी या कोना एवढंच असेल. किंवा इतर एक पायरी आपण वाढवून लिहू शकतो. कशी तर म्हणून आपण लिहू शकतो माप कोन एसी एबीडी बरोबर माप कोन एसीबी. समीकरण 1 व 2 वरून. आणि म्हणून आपण लिहू शकतो माप कोन एसीबी बरोबर 110 अंश. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढील उदाहरणाकडे वळणार आहोत. आता दुसरं जे उदाहरण आहे त्या दुसऱ्या उदाहरणात आपल्याला काय सांगितले पहा. काटकोन त्रिकोण आपला दिलेला आहे आणि त्यात कर्णाची लांबी 15 आहे. तर कर्णावर काढलेल्या शिरोलंबाची लांबी काढा असं सांगितलेलं आहे. आता काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी आपल्याला दिली आहे 15 सेंटीमीटर किंवा 15 एकर. दिलेली आहे. मग काटकोन त्रिकोणात
आपल्याला माहित आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब कर्णावर काढलेली मध्यगाठ शिरोलंब नव्हे कर्णावर काढलेली मध्यगाठ ही कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. कर्णाच्या निम्म्या लांबीची असते. म्हणून मध्यगेची लांबी बरोबर कर्णछेद 2 म्हणजे 15/2 बरोबर 7.5 एकक एवढी कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी असेल. तर अशा पद्धतीनं हे दुसरं उदाहरण आहे, सोपं उदाहरण आहे, तुम्ही ते सोडू शकता. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितले पहा. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला त्रिकोण PQR दिलेला आहे. त्याच्यामध्ये Q कोणाचं माप आपल्याला 90 अंश दिले. मग आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. तिसऱ्या उदाहरणामध्ये जो त्रिकोण दिलेला आहे तो त्रिकोण आपण काढूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये जो आपला त्रिकोण दिला आहे तो दिलेला आहे त्रिकोण PQR. या त्रिकोणामध्ये जी काही कर्णाची व काटकोन आहे तो काटकोन आपल्याला दिलेला आहे. PQR मध्ये कोन Q हा काटकोन दिलेला आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी दिलेल्या आहेत पहा. तर कोन Q 90 अंशाचा आहे. PQ ची लांबी ही 12 आहे आणि QR ची लांबी ही किती आहे तर QR ची लांबी ही 5 आहे. आता कर्ण तुम्हाला शोधता येतो. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू दिल्या असल्या तर आपल्याला कर्ण शोधता येतो. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला विचारात घ्यायची ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मध्यगा दिलेली आहे. ही मध्यगा आहे QS. तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी शोधायच्या आहेत. पहिले म्हणजे कर्ण PR किती असेल आणि दुसरी गोष्ट मध्यगा QS ची लांबी किती असेल. या दोन गोष्टी शोधायच्या. मग आपण पहिल्यांदा जो काही काटकोन त्रिकोणात कर्ण आहे कर्ण शोधूया. मग आपण लिहूया काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन Q बरोबर 90 अंश दिले आहे. म्हणून आपण लिहू शकतो PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. पायथागोरसचा प्रमेय
या ठिकाणी PQ ची किंमत आहे 12 आणि QR ची किंमत आहे 5. 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25, बेरीज मिळाली आपल्याला 169. म्हणजे PR वर्ग बरोबर तुम्हाला मिळाले 169. PR किती मिळेल तर तुम्हाला ते मिळेल 13 सेमी. 13 सेमी म्हणजे कर्णाची लांबी आपल्या या ठिकाणी मिळाली तर 13 सेमी किंवा 13 एकर. मग मध्यभाग QS जी आहे त्या QS ची लांबी किती असेल तर PR/2. याला कारण काय काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यभाग कर्णाच्या निम्मी असते. हे कारण आपण या ठिकाणी लिहायचं आहे. मग PR ची किंमत किती मिळाली आपल्याला 13/2. आपला उत्तर मिळतं 6.5 एकर. तर अशा प्रकारे आपल्याला हे दुसरे जे उदाहरण आहे त्या दुसऱ्या उदाहरणात कर्णावर काढलेल्या मध्यभागाची लांबी किती मिळते तर 6.5 एकर एवढी आपल्याला लांबी मिळते. तर अशा प्रकारे दुसरं उदाहरण आणि तिसरं उदाहरण हे तुम्हाला कशावर दिलेलं आहे त्यांनी जे काही काटकोन त्रिकोणात काढलेली मध्यरेखा असते त्या मध्यरेखेच्या गुणधर्मावर. मध्यरेखेचा गुणधर्म काय सांगतो तर मध्यरेखेचा गुणधर्म आपल्याला असं सांगतो की एखाद्या काटकोन त्रिकोणात कर्णावर मध्यरेखा काढली असता त्या मध्यरेखेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. तर आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. चौथ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. आपण आता चौथ्या उदाहरणाकडे वळलो. चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिले का तर आपल्याला चौथ्या उदाहरणामध्ये त्रिकोण PQR दिलेला आहे. आणि या त्रिकोणामध्ये मध्यभाग PT काढलेली आहे आणि जी हा त्या मध्यभागाचा काय आहे संपात बिंदू आहे म्हणजे सेंट्रॉइड आहे. आपल्याला माहित आहे एखाद्या त्रिकोणात तिन्ही मध्यभाग जर आपण काढल्या तर त्या एकमेकींना एका बिंदूत छेदतात आणि एकमेकींना छेदत असताना त्या दोनास एक प्रमाणात दुभागतात. हे आपण शिकलेलो आहोत. मग आपण आता जी काही या ठिकाणी GT आहे त्या GT ची लांबी म्हणजे मध्यभाग PT चा एक भाग GT त्याची लांबी आपल्याला दिली आहे 2.5 सेमी. मग आपण आता लिहूया आकृती त्रिकोण PQR मध्ये जी हा मध्यभाग संपात बिंदू दिला जी हा मध्यभाग संपात बिंदू दिलेला आहे आणि PT ही एक बाजू किंवावरील मध्यभाग
असताना आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट या ठिकाणी विचार करूया आणि जीपी बरोबर 2.5 दिली आहे. 2.5 सेमी एवढं दिलेले आहे मध्यगा खंडाची लांबी. मग मध्यगा संपाताच्या किंवा मध्यगा संपात बिंदूच्या गुणधर्माने संपात बिंदूमुळे मध्यगा 2:1 प्रमाणात दुभागल्या जातात. म्हणून पीजी बरोबर 2 2.5 बरोबर 5 सेमी. या ठिकाणी पीजी ची लांबी किती मिळाली आपल्याला? पीजी ची लांबी मिळाली 5 सेमी आणि म्हणून पीटी बरोबर किंवा पीटी ची लांबी बरोबर आपण लिहू शकतो लेंथ पीजी अधिक लेंथ लांबी जीपी. त्याला कारण काय? तर ह्याला कारण आहे जी हा बिंदू पी आणि टी च्या दरम्यान आहे. मग या ठिकाणी पीची किंमत किती? 5. ते आता काढली आपण. जीटी ची किंमत दिली आपल्याला 2.5. पीटी ची लांबी आपल्याला मिळाली 7.5 सेमी. 7.5 सेमी. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सोपं उदाहरण आहे. परत एकदा या उदाहरणावरती आपण नजर टाकूयात. प्रश्न काय दिला होता पहा. तुम्हाला प्रश्न दिला होता आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे. जे हा मध्यगा संपात बिंदू आहे. जीटी ची लांबी 2.5 आहे आणि आपल्याला पीजी आणि पीटी काढायला सांगितलेलं होतं. तर दिलेल्या माहितीनुसार आपण सुरुवातीला लिहिलं आकृतीत त्रिकोण पी क्यू आर मध्ये बिंदू जी हा काय आहे? मध्यगा संपात बिंदू आहे आणि पीटी ही एक बाजू क्यूआर वरील मध्यगा आहे. मग जीटी ची किंमत आपल्याला 2.5 दिली असता आपण या ठिकाणी मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म आपण विचारात घेऊ शकतो. मध्यगा संपात बिंदू काय करतो? मध्यगाला 2:1 प्रमाणात दुभागतो. मग पीजी ची किंमत आपल्याला मिळते 2 गुणिले जीटी म्हणजेच 5 सेमी एवढी जीटी ची लांबी पीजी ची लांबी मिळते. पीजी ची लांबी जेवढी आहे त्या पद्धतीने पीटी ची लांबी आपण काढू शकतो.
पीटीची लांबी काढत असताना आपल्याला या ठिकाणी पीटी आणि जीटी यांची बेरीज करावी लागते, कारण जी हा बिंदू काय आहे, जी हा बिंदू पी आणि टीच्या दरम्यान आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो पीटी बरोबर 5 अधिक 9.5 बरोबर 7.5 असेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपला सराव संच 3.3 पूर्ण झालेला आहे. पुढील तासाला आपण लंबदुभाजकाचे प्रमेय याबद्दल माहिती बघणार आहोत. लंबदुभाजकाचा प्रमेय काय सांगतो, तर रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण थांबूयात. तुम्ही सराव संच 3.3 वरील हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून सराव संच सोडवायचा आहे. थांबूयात. धन्यवाद.